स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर DMartमध्ये गेलो होतो. थोडंसं सामान वगैरे घ्यायचं होतं मला आणि DMartमध्ये सामान वगैरे घेतलं आणि मग नंतरला आम्ही आलो या मिसळमध्ये. तर ही मिसळ आहे ना एकदम DMartच्या समोरच आहे. तर मस्तपैकी मिसळ आम्ही ऑर्डर केली होती. इथे तुम्हाला व्हेज थाळी वगैरे पण भेटेल. इथे तुम्हाला मेनू दिसत असेल बघा फोटोमध्ये. तर आणि नाश्ता वगैरे पण इथे मिळतो. तर मस्त अशी इथे मिसळ भेटते. त्यामुळे नक्कीच एकदा इथे या. आणि थोडा वेळ वेट करत होतो. मिसळची ऑर्डर दिली होती आणि मग नंतरला मिसळ आली. तर तुम्ही इथं बघू शकता कार्तिकच्या पप्पांना तर जाम भूक लागली होती. कारण डीमार्टमध्ये ना आम्हाला खूप वेळ गेला. त्याच्यामुळे मग म्हटलं चला होतं बाजूला म्हणून म्हटलं चला ट्राय करून बघूया. मस्त अशी मिसळ आम्ही ऑर्डर केली आणि इतकी भारी होती ना मिसळ. म्हणजे ज्यांना स्पायसी पाहिजे असेल तर त्यांना स्पायसी पण इथे भेटेल आणि थोडी कमी स्पायसीवाली. तर मी थोडी कमी स्पायसीवाली घेतली होती. पण खूप मस्त अशी मिसळ होती. तर म्हटलं चला पटापट मिसळ वगैरे खाऊन घेतली आणि मस्त अशी मिसळ होती आणि इथे बघा तुम्हाला एक्स्ट्रा दही वगैरे पण देतात. आणि मग नंतरला आता संध्याकाळचा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर संध्याकाळी कार्तिकला खूप भूक लागली होती. म्हणजे असंच हलकं-फुलकं मी त्याला काही ना काही नाश्त्याला देत असते संध्याकाळी. तर DMartमधून येताना आहे ना, तर हे आम्ही घेतलं होतं. तर म्हटलं चला बघूया ट्राय करून कसं लागतंय ते. म्हणून मग ते मी तळत होते. तर बघूया म्हटलं कसं टेस्ट लागते ती. तर मी हे फर्स्ट टाईम आणलं होतं आणि खाऊन बघितलं. मस्त अशी टेस्ट होती याची. म्हणजे पटकन असं स्नॅक्ससाठी छान रेसिपी आहे ही. म्हणजे छान आहे ते. आणि मग नंतरला थोडी देवपूजा वगैरे करून घेतली. तर संध्याकाळचा टायमिंग होता. म्हटलं मग 7 पण वाजले होते. म्हणून मग देवपूजा वगैरे सगळी करून घेतली. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे मी DMartमधून काय-काय घेतलं. तर मस्त असा लसूण वगैरे चिवडा घेतला, तंदुरी पॅकेट घेतलं, डाळी घेतल्या. फार जास्त असं काही मी घेतलं नाही. मला थोडंसंच पाहिजे होतं म्हणून म्हटलं चला जाऊन येऊया. म्हणून थोडंसं फार शॉपिंग केली म्हणजे जे लागतं आपलं रोजचं जे साहित्य ते घेऊन आले. आणि ते तुम्हाला मी दाखवते बघा. जास्त काही मी घेतलं नाहीये. जास्त करून खाण्याचंच असेल याच्यामध्ये. आणि तुम्हाला दिसत असेल मी काय काय घेतलं ते. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया सध्या. डीमार्ट मधून येताना एवढीच आम्ही शॉपिंग केली आहे. म्हणजे जे लागतं तेवढंच घेतलंय, जास्त काही घेतलं नाही. आणि बस मला दाखवायचं होतं की डीमार्ट मधून काय आणलं. सगळं सामान वगैरे डब्यात वगैरे भरून घेतलं आणि मग नंतरला म्हटलं चला आता नाश्ता पण झालं होतं सगळं देवपूजा वगैरे झाली आणि मग नंतरला मग जेवणाच्या तयारीला लागले. तर हे मी ऑनलाईन मागवलं होतं याचा पण मी व्हिडिओ टाकला आहे. तर ह्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला आज देते. तर काही न हे खूप चांगले आहेत वाईस. मला हे एकूण 4 भेटले होते. त्यातले 2-3 चांगले निघाले. एक एकदम बकवास होता म्हणजे अजिबात चांगला नव्हता क्वालिटी पण. काही-काहींची क्वालिटी चांगली आली होती, पण काही-काही एकदम बेकार होते. वापरण्यालायक पण नव्हते. तरी पण म्हटलं जाऊ दे, मी असं पुसायला वगैरे घेते. तर हा जो निळा तुम्ही बघताय ह्याची चांगली आहे क्वालिटी. पण बाकीचे जे होते ना ते एवढे खास नव्हते. आणि आता म्हटलं चला वाटाण्याची भाजी करूया. तर इथे मी वाटाणे ना आधी उकडून घेतले होते. आणि मग आता म्हटलं त्याची भाजी करूया. तर त्यासाठी ते मी कढई ठेवली त्याच्यात तेल वगैरे टाकलं आणि मग नंतरला थोडासा कांदा वगैरे कट करून घेतला कांदा टोमॅटो कारण फोडणी घालायची होती ना म्हणून मग कांदा वगैरे टाकला कट करून घेतला. त्याच्यासोबत भाकरी वगैरे केली छान अशी आणि मग कार्तिकला क्लासवरून आणायला गेले. मग क्लासवरून आल्यानंतर कार्तिक इथे मस्त ड्रॉइंग करत बसलेला. आता खूप चांगली त्याची ड्रॉइंग सुधारली. म्हणजे कलर वगैरे पहिले कसे ते करायचं ना तर असे बाहेर जायचे त्याचे कलर वगैरे. ते आता खूप छान असं कलरिंग करायला शिकलाय तो.
त्याच्यामुळे आता त्याचं हे चालूच असतं अधूनमधून, कधी ना कधी तो करतच असतो. आणि बरं आहे, मोबाईलपेक्षा हे असं काही दिलं तर मुलांना पण ते आवडतं आणि मुलं पण आवडीने ते करतात. मग कार्तिकला ही बॉटल घेतली. ही दुसरी बॉटल असेल कार्तिकची, आणि कार्तिकच्या पप्पांनी मला मस्तपैकी असं कुर्ता आणला होता. तर खूप छान आहे कलर याचा, बघू शकता मस्त असा कलर आहे. खाली व्हाईट कलरचं हे आहे पॅन्ट. खूप मस्त असा कुर्ता वगैरे होता. आणि मग नंतरला मला असं छान असं सरप्राईज त्यांनी दिलं होतं. चला, हा कुर्ता वगैरे मला तर खूप आवडला आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.